हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये डेली यूज सेंटेन्सेस बघणार आहोत. अगदी रोज बोलली जाणारी वाक्य. चला तर मग सुरुवात करूया. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, मला समजलं नाही. आय डोंट अंडरस्टँड. आय डोंट अंडरस्टँड. मला समजलं नाही. माफ करा, माझ्याकडून चूक झाली. सॉरी, आय मेड अ मिस्टेक. सॉरी, आय मेड अ मिस्टेक. सूर्य उगवला. द सन रोज. सूर्य उगवला. द सन रोज. हे रोज जे आहे ना ते राईटचं पास्ट आहे. रोज. सूर्य उगवला. द सन रोज. आणि तुम्हाला जर म्हणायचं असेल सूर्य मावळला तर द सन सेट. द सन सेट. सूर्य मावळला. तो रागाने ओरडला. ही शाउटेड अँग्रीली. ही शाउटेड अँग्रीली. तो रागाने ओरडला. बाथरूम कुठे आहे? वेअर इज द बाथरूम? वेअर इज द बाथरूम? मी आज सकाळी 5:30 वाजता उठलो असं तुम्हाला म्हणायचंय. आय गॉट अप ॲट 5:30 टुडे. आय गॉट अप ॲट 5:30 टुडे. कृपया मला एक ग्लास पाणी मिळेल का? मे आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज? मे आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज? कृपया मला मदत करू शकता का? कॅन यू प्लीज हेल्प मी? कॅन यू प्लीज हेल्प मी? गेल्या आठवड्यात त्यांचे लग्न झाले. दे गॉट मॅरिड लास्ट वीक. दे गॉट मॅरिड लास्ट वीक. गेटचा पास्ट आहे हा गॉट. दे गॉट मॅरिड लास्ट वीक. त्याने वेळेचा सदुपयोग केला. ही मेड गुड यूज ऑफ टाइम. ही मेड गुड यूज ऑफ टाइम. त्याच्या भोवती पत्रकार जमा झाले. रिपोर्टर्स गॅदर्ड अराउंड हिम. रिपोर्टर्स गॅदर्ड अराउंड हिम. रिपोर्टर्स म्हणजे पत्रकार आणि गॅदर्ड म्हणजे जमा होणे किंवा एकत्र होणे. गॅदरचा पास्ट आहे गॅदर्ड म्हणजे जमा झाले. आणि अराउंड. अराउंड म्हणजे भोवती. त्यांची गाडी चिखलात अडकली. दिअर कार स्टक इन द मड. दिअर कार स्टक इन द मड. आता मड म्हणजे चिखल. हे जे मड आहे ना, मड म्हणजे चिखल आणि स्टक म्हणजे अडकणे. देअर कार स्टक इन द मड. त्याने चुकून चहात मीठ टाकलं. ही पुट सॉल्ट इन द टी बाय मिस्टेक. ही पुट सॉल्ट इन द टी बाय मिस्टेक. सॉल्ट म्हणजे मीठ आणि बाय मिस्टेक म्हणजे चुकून. ही पुट सॉल्ट इन द टी बाय मिस्टेक. नेक्स्ट सेंटेन्स इज, त्याने मला ढकलले. ही पुश्ड मी. ही पुश्ड मी. किंवा तुम्ही असं म्हटलं तरी चालेल. ही पुश्ड मी ओव्हर असं म्हटलं तरी बरोबर आहे. ही पुश्ड मी ओव्हर. तो आल्याबरोबर आपण निघू. तुम्हाला म्हणायचं असेल तुम्ही कुणाची तरी वाट बघताय आणि तो आल्याबरोबर आपण निघू तर इंग्लिशमध्ये म्हणा, वी विल लिव्ह ॲज सून ॲज ही कम्स. वी विल लिव्ह ॲज सून ॲज ही कम्स. त्याने विचारल्यावर मी त्याला याविषयी सांगेन. I will tell him about this when he asks. I will tell him about this when he asks. जर तुम्हाला असं म्हणायचं असेल, तो जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत मी त्याला सांगणार नाही, तर ते इंग्लिशमध्ये कसं सांगणार? तर I will not tell him about this until he asks. I will not tell him about this म्हणजे मी त्याला तोपर्यंत याबद्दल सांगणार नाही. कधीपर्यंत? Until he asks. नेक्स्ट सेंटेन्स इज, मी येईपर्यंत थांबा किंवा मी येईपर्यंत थांब. वेट अंटील आय कम. वेट अंटील आय कम. हे अंटील म्हणजे पर्यंत. बाहेर जाण्यापूर्वी सर्व खिडक्या बंद करा. शट ऑल द विंडोज बिफोर यू गो आउट. शट ऑल द विंडोज बिफोर यू गो आउट. बस येईपर्यंत मी तुझ्यासोबत थांबेन. आय विल स्टे विथ यू टिल द बस कम्स. I will stay with you till the bus comes. त्याला मधुमेहाचा त्रास आहे. He suffers from diabetes. He suffers from diabetes. या पुस्तकाची किंमत 80 रुपये आहे. तुम्हाला जर एखाद्या वस्तूची किंमत किती आहे हे सांगायचं असेल, This book costs ₹80. This book costs ₹80. दुसऱ्या वस्तूची किंमत सांगायची असेल तर फक्त त्या वस्तूचं
नाव तुम्ही सांगू शकता. त्या बुकच्या ऐवजी त्या वस्तूचं नाव तिथं टाकायचं आणि एक नवीन सेंटेन्स तयार करायचं. मला तुझ्या वडिलांना भेटायचं आहे. आय वॉन्ट टू मीट युअर फादर. आय वॉन्ट टू मीट युअर फादर. मला आशा आहे. आय होप. मला आशा आहे. आय होप. त्याला आशा आहे. ही होप्स. ही होप्स. इथं कर्ता हा एकवचनी आहे म्हणून आपण क्रियापदाला यस लावलेला आहे. हा क्रियापदाला यस लागलाय. ही होप्स. मागच्या वाक्यामध्ये आय आहे आणि क्रियापदाला यस लागलेला नाही. आय होप. मला आशा आहे आणि इथं काय आहे? त्याला आशा आहे. ही होप्स. एकवचनी आहे म्हणून तिथं यस लागलेला आहे. आणि आय आणि यू हे एकवचनी जरी असले तरी त्यांना यस लागत नाही. आणि तुम्हाला हे यस आणि यस कुठे लावायचा क्रियापदाला हे जर बघायचं असेल तर मागचा व्हिडिओ आपण यस क्रियापदाला यस केव्हा लावायचं आणि केव्हा नाही लावायचं याचा व्हिडिओ बनवला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. This all depends on you. This all depends on you. Depends म्हणजे अवलंबून. माझा अंदाज आहे की तो पुन्हा इथे येणार नाही. I guess that he will not come here again. I guess that he will not come here again. माझे आजोबा रोज सकाळी 4 वाजता उठतात. My grandfather gets up at 4 every morning. My grandfather gets up at 4 every morning. हिवाळ्यात माझी त्वचा खूप कोरडी पडते. My skin gets very dry in winter. My skin gets very dry in winter. तुम्हाला असं सांगायचंय झाडांविषयी. या झाडांना हिवाळ्यात फुलं येतात. These plants flower in winter. These plants flower in winter. मी स्वतःला भाग्यवान समजतो. I consider myself lucky. I consider myself lucky. तो अमेरिकेत राहतो. He lives in America. He lives in America. हे lives आहे ना? Live म्हणजे राहणे. मी रोज 10 तास काम करतो. I work 10 hours every day. I work 10 hours every day. ते रोज इथे येतात. They come here every day. They come here every day. तू मला उद्या भेटशील का? Will you meet me tomorrow? Will you meet me tomorrow? तू हे करशील का? तुम्हाला असं म्हणायचंय, तू हे करशील का? Will you do this? Will you do this? आपण इथे बसूया का? Shall we sit here? Shall we sit here? तू माझा पेन कुठं पाहिला आहे का? Have you seen my pen anywhere? Have you seen my pen anywhere? Anywhere म्हणजे कुठेही. इकडं तिकडं कुठं पाहिलंय का असं विचारायचं असेल तर. आणि सीन हा सीचा पास्ट आहे. सीन. तू खरं सांगत आहेस ना? आर यू टेलिंग द ट्रूथ? आर यू टेलिंग द ट्रूथ? तुमचा देवावर विश्वास आहे का? डू यू बिलीव्ह इन गॉड? डू यू बिलीव्ह इन गॉड? तुला हे समजलं का? डिड यू अंडरस्टँड धिस? डिड यू अंडरस्टँड धिस? त्याला असं वाटतं का? डज ही थिंक सो? डज ही थिंक सो? तुला काही आवाज ऐकू आला का? डिड यू हिअर एनी साऊंड? डिड यू हिअर एनी साऊंड? तू आता काय करशील? व्हॉट विल यू डू नाऊ? व्हॉट विल यू डू नाऊ? तो नेमका काय म्हणाला? व्हॉट एक्झॅक्टली डिड ही से? व्हॉट एक्झॅक्टली डिड ही से? तू त्याला काय सांगितलं? व्हॉट डिड यू टेल हिम? व्हॉट डिड यू टेल हिम? आता तू त्याला काय सांगितलं तर त्याने तुला काय सांगितलं? व्हॉट डिड ही टेल यू? व्हॉट डिड ही टेल यू? त्याने तुला काय सांगितलं? आपण बऱ्याच वेळा विचारतो ना, तो माझ्या पाठीमागं माझ्याबद्दल काय म्हणतो? व्हॉट डज ही से अबाउट मी बिहाइंड माय बॅक? व्हॉट डज ही से अबाउट मी बिहाइंड माय बॅक? तुला माझा संदेश मिळाला का किंवा निरोप मिळाला का? डिड यू गेट माय मेसेज?
डिड यू गेट माय मेसेज? तू उद्या या वेळेस काय करत असशील? व्हॉट विल यू बी डुईंग धिस टाइम टुमॉरो? व्हॉट विल यू बी डुईंग धिस टाइम टुमॉरो? आजचं आपलं लास्ट सेंटेन्स आहे, त्याने काय केलं असेल? व्हॉट विल ही हॅव डन? व्हॉट विल ही हॅव डन? तर फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.